इन्फोसिसचा बायबॅक धोका की मोका? देशातील नंबर 2ची IT कंपनी असलेल्या इन्फोसिसने 18,000 कोटी रुपयांचे शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बायबॅक म्हणजे काय? थोडक्यात तर कंपनी तुमच्याकडून जास्त किमतीला शेअर विकत घेते. इन्फोसिसने सुद्धा 1800 रुपये पर शेअरप्रमाणे शेअर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बाजारात किंमत 1500 रुपयांच्या आसपास चालली आहे. यामुळे सरळ सरळ 300 रुपये नफा हा तुम्हाला होणार आहे. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे इन्फोसिसचे जे प्रमोटर्स आहेत म्हणजे नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, नंदन निलकेणी आणि आणखीन काही प्रमोटर्स आहे यांनी शेअर बायबॅकमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात याचा फायदा तुमच्या आमच्यासारख्या रिटेल इन्व्हेस्टरला होईल, कारण कंपनी बायबॅकमधून आपले शेअर जास्त खरेदी करेल. कारण शेअर खरेदीचा रेशो म्हणजेच ॲक्सेप्टन्स रेशो हा नेहमी फिक्स ठरलेला असतो. आता ॲक्सेप्टन्स रेशो म्हणजे काय असतो? तर कंपनी बायबॅक करताना एक रेशो डिसाईड करत असते. म्हणजेच की समजा तुमच्याकडे इन्फोसिसचे 100 शेअर असतील आणि इन्फोसिसने जर हा ॲक्सेप्टन्स रेशो 10 ठेवला असेल तर 100 पैकी 10 शेअर्स तुमचे हे बायबॅक थ्रू खरेदी केले जाणार आहेत. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शेअर बायबॅकला दिल्यास टॅक्स लागणार आहे. शेअर बायबॅकवर टॅक्स पूर्वी लागत नव्हता, कारण कंपनी 20% टॅक्स भरत होती, त्यामुळे आपल्याला टॅक्स भरावा लागत नव्हता. आता गेल्या वर्षी 1 ऑक्टोबर 2024 पासून बायबॅकच्या टॅक्स संदर्भात मोठे बदल केलेत आणि तो टॅक्स आता इन्व्हेस्टरला भरावा लागणार आहे. कंपन्यांकडून बायबॅकवर मिळालेली संपूर्ण रक्कम ही डिव्हिडंड समजली जाणार आहे. त्यामुळे टॅक्स पेअरला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे टॅक्स भरावा लागेल. उदाहरणार्थ टॅक्स पेअरने 2020 मध्ये एका कंपनीचे 500 शेअर प्रत्येकी 1000 रुपयांना म्हणजेच एकूण 5 लाख रुपयांना खरेदी केले असतील आणि आता कंपनीने जर 200 शेअर प्रत्येकी 3000 रुपयांना बायबॅक केले तर एकूण 6 लाख रुपये त्या टॅक्स पेअरला मिळतील. आता टॅक्स पेअरला मिळालेले हे 6 लाख रुपये डिव्हिडंड म्हणून गृहीत धरले जातील. यावर त्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल. जर टॅक्स पेअर 30% कराच्या टप्प्यात येत असेल तर त्याला 1,80,000 रुपयांचा टॅक्स भरावा लागेल. म्हणजेच बायबॅकचा सौदा आता हा फायद्याचा राहिलेला नाही आहे.